जयंतीनिमित्त उपस्थित असणारे पालखेडचे उपसरपंच, माझे वर्गमित्र आदरणीय भानुमामा जगदाळे जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आपल्या पालखेडचं भूषण, आतापर्यंत जे काही पालखेडचे मुलं वेगवेगळ्या पदावरती गेले, त्यामध्ये सर्वोच्च पदावरून विराजमान होऊन सेवानिवृत्त झालेले आमच्या श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव, आमचे मार्गदर्शक विजू अण्णा कुमावत, आमचे दुसरे मित्र नंदकुमारजी गोरे, त्याचबरोबर आमचा विद्यार्थी सोमनाथ घोडके, माझे सर्व ज्येष्ठ सहकारी बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षिका भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आपण त्यांना क्रांतिज्योती म्हणतो. का म्हणतो क्रांतिज्योती का म्हणतो? त्याच्या अगोदर आपण त्यांना युगश्री म्हणायला पाहिजे. जसं युगपुरुष म्हणतो, एखादा माणूस एखाद्या युगासाठी एक ड्रास्टिक चेंज म्हणजे खूप बदल जो घडून आणतो, तशा प्रकारचा बदल या ठिकाणी एका स्त्रीनं आपल्या देशामध्ये घडवला. आणि ती स्त्री म्हणजे आपल्यासमोर प्रतिमा असणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. बघा, क्रांतिज्योती का म्हणतो तर त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली. कशी क्रांती घडवली तर एखादा देश जर तुम्हाला बलवान करायचा असेल तर त्या देशातल्या अर्ध्या लोकसंख्येला, आपल्याला माहिती आहे की अर्धी लोकसंख्या ही स्त्रियांची असते, आणि त्या अर्ध्या लोकसंख्येला जर आपण निरक्षर ठेवलं, शिक्षण दिलं नाही, तर त्या देशाची अवस्था ही अर्धांगवायू झालेल्या माणसाप्रमाणे होते. आणि हा विचार त्या ठिकाणी समजला, ओळखला तो त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी. महात्मा फुले यांनी काय केलं? त्यांना एक विचार माहीत होता. कोणता? 1 गुड मदर इज इक्वल टू 100 टीचर. ते स्वतः इंग्रजीचे गाडे अभ्यासक होते. 1 गुड मदर इज इक्वल टू 100 टीचर. एक चांगली आई, शिकलेली आई 100 शिक्षकांची बरोबरी करू शकते. आणि हा देश पुन्हा जर आपल्याला साक्षर करायचा असेल, आई शिकली म्हणजे सगळं कुटुंब शिकेल, असा विचार त्यांच्यामध्ये होता. आणि त्यातूनच त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं. जेव्हा 1852ला विश्रामबाग वाड्यामध्ये इंग्रजांनी सत्कार ठेवला ज्योतिबा फुलेंचा, का जी कामं महाराष्ट्रामध्ये शाळा उघडल्या होत्या पण इंग्रजांनी उघडल्या होत्या, आणि एका सर्वसामान्य भारतातला मूळ भारतीय माणसांनी शाळा उघडण्याचं काम केलं. त्यांचा सत्कार त्या ठिकाणी केला. आणि त्या सत्काराला उत्तर देताना, या माऊलीचं महत्त्व व्यक्त करताना ज्योतिबा फुले म्हणतात की अतिशय सधन अशा प्रकारच्या पाटलाच्या सुखवस्तू कुटुंबातील ही मुलगी, ही माझी पत्नी माझ्या घरामध्ये आली आणि माझ्या ध्येयपूर्तीसाठी हिला वनवास भोगावा लागला. म्हणजे की हे जे काही कार्य घडतंय, ही शाळा ओपन केली, शाळा सुरुवात केली, हिच्या मागे कुणाचा वनवास आहे तर खऱ्या अर्थानं सुखवस्तू कुटुंबामधून माझ्या घरी आलेल्या माझ्या पत्नीचा, सावित्रीबाईंचा वनवास भोगणं, याच्यातून मला हा पुरस्कार भेटलेला आहे. एवढं मोठेपण त्या ठिकाणी ज्योतिबांनी या ठिकाणी दाखवलं. आता सगळ्यांनी शिक्षणाबद्दल आपण ऐकलं, दगड खाल्ले, धोंडे खाल्ले, कपडे 2 घेऊन जावं लागायचे, येताना बदलायचे, सगळं ऐकलं. परंतु सावित्रीबाईंनी फक्त शैक्षणिक क्रांती केली नाही, तर सावित्रीबाईंनी सामाजिक क्रांती सुद्धा केली. तत्कालीन स्त्रियांबद्दल अतिशय वाईट अशा प्रकारच्या ज्या रूढी प्रथा होत्या, त्या रूढी प्रथांना तिलांजली देण्यासाठी त्यांनी एक काम केलं. त्यातली एक प्रथा मी तुम्हाला सांगतो, एक सामाजिक कार्य तुम्हाला त्यांचं सांगतो. त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. काय होतं हे बाल हत्या प्रतिबंधक गृह? तर त्या काळामध्ये बाल जठर विवाह व्हायचा. म्हणजे मुलीचं लग्नाचं वय 8 वर्ष, आणि एखादा माणूस जर त्याचं वय 60 वर्ष असेल, 50 वर्ष असेल, किंवा तिला घरामध्ये कोंडून ठेवलं जायचं. आणि कोंडून ठेवल्यानंतर काय केलं जायचं तर केश ओपन,
म्हणजे आपण ज्याला चम्मन म्हणतो ना, तशा प्रकारची चम्मन त्या ठिकाणी तिची केली जायची. समाजामध्ये अतिशय वाईट वागणूक तिला त्या ठिकाणी दिली जायची. आणि या गृहामध्ये त्यांनी काय केलं, एखादी महिला जर गरोदर असेल, समजा गरोदर होऊन तिला 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 15 दिवस झाले आणि दुर्दैवानं तिच्या पतीचं त्या काळामध्ये जर निधन झालं, तर त्या स्त्रीच्या वेदना, हाल अपेष्टा अतिशय वाईट असायच्या. कारण तिच्या मुलाला आणि तिला एकतर सती जावं लागायचं किंवा समाजाकडून अतिशय वाईट वागणूक, वाईट नजरेनं त्या महिलेकडं बघितलं जायचं. त्या स्त्रीला घरातून काढून दिलं जायचं. आणि अशा ग्रहामध्ये